येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांचं अभिवादन. This is a beautiful month for all of us, आणि आपल्या सर्वांसाठी हा सुंदरसा महिना आहे. a month to celebrate आणि हा जो महिना साजरा the करण्याचा birth of Jesus Christ, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, who being God जो प्रभू असून came down as a human being एक मनुष्य रूपात आला just for us, फक्त आपल्यासाठी, that he may carry the punishment of our sins. जेणेकरून त्यांनी आपल्या पापांची शिक्षा वागवावी. Because if he came as God, God cannot die. मग जर प्रभू म्हणून तो आला असता मग प्रभू मरू शकत नाही. So he had to come in the human person, मग त्याला मानवी रूपात यावं लागलं, in the flesh and blood, देहामध्ये रक्तामध्ये, exactly like us. आपल्यासारखंच. Amen. आमेन. He put on flesh त्याने देहरूप धारण केलं like all of us, आपल्या सर्वांसारखं, so that he same like us, जेणेकरून तो आपल्यासारखाच आहे, so he can carry all the penalty of our sin. जेणेकरून त्याने आपल्या सर्व पापांची शिक्षा स्वतःवर And he वागवावी. took the punishment आणि ती शिक्षा त्याने घेतली which the law demanded. जे नियमशास्त्रांनी मागणी केली The होती. wages of sin is death. पापाचं वेतन मरण आहे The wages of sin is separation from God. आणि पापाचं वेतन देवापासून कायमसाठी विभक्तपणा आहे. That's on the cross he was separated. म्हणून क्रुसावर त्याला वेगळं करण्यात आलं. That was the greatest sorrow for him. आणि ते सर्वात त्यासाठी मोठी दुःखदायी गोष्ट होती. So, that's the reason he came. या कारणासाठी तो आला. And when he finished his work, आणि ज्याने कार्य त्याचं पूर्ण केलं, he rose up from the dead. तो मरणातनं पुन्हा उठला. Amen. आमेन. That's the only grave that is empty. आणि ती एकच कबर आहे जी मोकळी आहे. That's the only grave. ती एकच कबर आहे. No one has died and risen. आणि कोणी मरून मेलं आणि पुन्हा उठलं नाही. In the Bible we see some people died. आणि बायबलमध्ये आपण पाहतो काही लोकांना मरण And पावले Jesus rose them up again. आणि येशू त्यातनं पुन्हा उठला, But they again died. They again died. पण ते पुन्हा मरण पावले. Yeah. But Jesus is the only one. पण येशू एकटाच आहे. When he died, he rose up. जसं मरण पावलं तर पुन्हा उठला, Never to die again. पुन्हा कधीच न मरण्यासाठी. Amen. आमेन. He rose up with a spiritual body, a resurrection body. आणि तो पुनरुत्थित शरीरामध्ये पुन्हा उठला. The same type we are going to have. आणि तोच प्रकार आपल्यात देखील घडणार आहे. When we leave this world, जस आपण हे जग सोडू, God will give us a new spiritual body. प्रभू आपल्याला एक नवीन आत्मिक शरीर But देईल, there's no sickness and disease, ज्याच्यात आजार रोग नाही no old age, आणि वयोवृद्ध होणं नाही, no death. मरण नाही. And Holy Spirit told me there'll be no sin. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं तिकडे पाप नसेल, No sin at all. मुळीच पाप नसेल. Amen. आमेन. We'll be totally holy. आणि पूर्णपणे आपण पवित्र We असू. will never sin again. आपण पुन्हा कधीच पाप करणार नाही. No one will hurt you. कोणी तुम्हाला दुःख देणार No नाही, one will hate you. कोणी तुमचा द्वेष करणार नाही. On this earth, those who hurt you, या पृथ्वीवर जे तुम्हाला दुःख देतात, नाराज when करतात, when they come to heaven, आणि जस ते स्वर्गात येतील they'll meet you ते तुम्हाला भेटतील and they'll say, I'm sorry. आणि ते म्हणतील मी चुकलो. If God would give me a second chance, आणि जर प्रभूने मला दुसरी संधी दिली, I would never do that. मी पुन्हा कधीच तसं करणार नाही. God won't give a second chance. आणि प्रभू आपल्याला दुसरी संधी But you देणार can नाही. see such change in heaven पण तो स्वर्गात आपण असं बदल पाहू. that you'll say, if I would have known this, आणि जर मला तुम्ही असं म्हणाल की जर मला हे माहित असतं, I'd never hurt you. मी कधीच तुला दुःख दिलं नसतं. Amen. आमेन. No one is going to hurt anyone. कोणी कुणाला तिकडे नाराज दुःख You'll not करणार even नाही. remember the hurt feelings. आणि ते दुःखी भावना देखील तुम्ही आठवण करणार नाही. Nothing of the negatives will be spoken of. आणि कुठल्याही नकारात्मक गोष्टींविषयी तिकडे बोलण्यात येणार नाही. No one will share the bad things. आणि कोणी वाईट गोष्टी तिकडे सांगणार नाही. It will not be there in heaven. आणि स्वर्गात या गोष्टी नसतील. All that harm that people did to you आणि जे इजा लोकांनी तुम्हाला पोचवली, will not be remembered. आणि तिकडे त्याची आठवण देखील होणार नाही. Only the good part of your life तुमच्या जीवनाच्या फक्त चांगल्या भागाचीच आठवण होईल, will be remembered in heaven. आणि फक्त त्याच भागाची आठवण स्वर्गात होईल. Amen. Even Amen. now, आणि आता देखील the saints and the beings of heaven आणि स्वर्गाचे संत only can see your good things. ते फक्त तुमच्या चांगल्या गोष्टीच पाहू शकतात. God is such a good God. प्रभू इतका चांगला परमेश्वर आहे. Amen. Amen. He will never show your bad things. तुमच्या वाईट गोष्टी तो कधीच दाखवणार God नाही. never sees your bad things. प्रभू तुमच्या वाईट गोष्टी पाहत नाही. Once you have believed in Jesus, एकदा तुम्ही येशूवर विश्वास I धरला, gave you that message. मी हा संदेश तुम्हाला दिला होता. God says you are faultless.
आणि प्रभू म्हणतो तुम्ही दाग दोष विरहित आहात. Amen. Amen. You're perfect. तुम्ही परिपूर्ण आहात. You're righteous. तुम्ही नीतिमान आहात. That's the way God sees you. अशा प्रकारे प्रभू तुम्हाला पाहतो. That's why you must know the word of God. म्हणून देवाचा शब्द तुम्ही जाणून घ्या. You have become one with Christ. तुम्ही ख्रिस्ताबरोबर एक झाला आहात. Amen. Amen. Because you have one life. कारण तुमच्यात एक जीवन आहे. We have the life of Christ. आपल्यात ख्रिस्ताचं जीवन आहे. We are united with Him. आपण त्याच्याबरोबर एक झालो आहोत. He in me and I in Him. आणि मी त्याच्यामध्ये आणि तो माझ्यामध्ये And He in the Father. आणि तो पित्यामध्ये. Amen. We have all become one. आपण सर्वजण एक झालो आहोत. You know, on the Facebook I read Christians criticizing Christians. आणि मी फेसबुकवर पाहतो की ख्रिस्ती लोक एकमेकांची निंदा करतात. No, you must not trash and bash Christians. आणि ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध तुम्ही बोलू नये, त्यांची निंदा करू नये. Someone wrote, these people are so wicked, the Christians are so wicked. You cannot say that. आणि कोणीतरी असं लिहिलं ख्रिस्ती लोक इतके वाईट आहेत तुम्ही असं म्हणू नये. I had to write there, don't call a Christian a wicked person. आणि मला तिकडे लिहावं लागलं एका ख्रिस्तीला असं वाईट दुष्ट बोलू नका. Christ is in that person. त्या व्यक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. He has accepted him. त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलाय. He has not accepted you because you are good. तुम्ही चांगला होता म्हणून त्यांनी तुमचा स्वीकार केला He has नाही. accepted you in Christ. त्यांनी तुम्हाला ख्रिस्तामध्ये स्वीकार केलाय. Amen. Because you have believed in Christ. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वास धरला. Not because of our goodness आणि आपल्या चांगुलपणामुळे or नाही, good deeds. का चांगलं काम केलं म्हणून नाही. That's why we must never speak against one another. म्हणून एकमेकांच्या विरुद्ध कधी बोलू नये. The devil is already showing Christian in a bad light. आणि सैतान आधीच ख्रिस्ती लोकांना वाईट चित्रात दाखवत आहे. So we Christians must not do that. मग आपण ख्रिस्ती लोक असं करू नये. When you trash and bash Christians, you are persecuting them. आणि जसं मी ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध बोलता निंदा करता तुम्ही त्यांचा छळ करताय. That's what the Bible says. आणि बायबल That's what Holy Spirit told me. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं. When Saul was persecuting Christians, आणि ज्या शौल ख्रिस्ती लोकांचा छळ करत what did the होता, Lord tell him? प्रभू त्याला काय बोलला? Saul, Saul, शौला शौला, why do you persecute की तू me? माझा छळ का करतायस? Saul was so shocked आणि शौलाला धक्का to बसला. hear that I was persecuting these Christians. आणि इकडे मी ख्रिस्ती लोकांचा छळ And करताय. the Lord is saying, you're not persecuting them, you're persecuting me. आणि प्रभू त्याला म्हणते की तू त्यांचा नाही, तू माझा छळ करतायस. That means he's become so one with us. याचा अर्थ प्रभू आपल्या बरोबर किती एक झालाय. Amen. When you Amen. persecute a Christian, you're persecuting Christ. जसं तुम्ही ख्रिस्त लोकांचा छळ करता तुम्ही ख्रिस्ताचा छळ करताय. Amen. Amen. God has accepted that person. आणि प्रभूने त्या व्यक्तीचा स्वीकार He केला. died for us. तो आपल्यासाठी मरण He पावला. suffered for us. त्याने आपल्यासाठी त्रास He सोसला. loved us. त्याने आपल्यावर प्रेम By केलं His grace has accepted us. आणि त्याच्या कृपेने आपला स्वीकार God त्याने has केला put us in His beloved Son. आणि त्याच्या प्रिय पुत्रामध्ये ख्रिस्तामध्ये So आपल्याला ठेवलंय, we look like His Son. जेणेकरून आपण त्या पुत्रासारखं दिसावं. As He is, so we are in this world. आणि या जगात जसा ख्रिस्त आहे तसं आपण आहोत. Amen. Amen. Keep your soul clean. तुमच्या जीवाला शुद्ध Your ठेवा. soul is the most precious in your being. आणि तुमच्या अस्तित्वामध्ये तुमचा जीव सर्वात मौल्यवान आहे. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने when you सांगितलं, die, जसं तुम्ही मरून your पावता body is left behind, तुमचं शरीर मागे राहतं, but your soul goes with your spirit. पण तुमच्या आत्म्याबरोबर तुमचा जीव जातो. Hello? Amen. Your soul goes with your spirit. तुमच्या आत्म्याबरोबर तुमचा जीव जातो. You need your soul. तुम्हाला तुमच्या जीवाची गरज आहे. Why? का? Because soul is what makes decisions. आणि जीव निर्णय घेतो. It is one that makes choices. आणि जो जीव आहे तो निवड करतो. So your soul goes along with your spirit. मग तुमच्या आत्म्याबरोबर तुमचा जीव देखील वर जातो. But God gives that soul and spirit a new spiritual body पण त्या जीवाला आणि आत्म्याला प्रभू एक आत्मिक नवीन शरीर देतो in heaven. स्वर्गामध्ये. And we literally live in heaven. आणि अक्षरशः आपण स्वर्गात जगतो. Many people don't know about this. अनेकांना या विषय माहित नाही. They think you'll go through the wall. No, you will not go through the wall in heaven. आणि त्यांना असं वाटतं त्या भिंतीच्या आरपार जातील, असं होणार नाही. That's a spiritual realm. ते एक आत्मिक क्षेत्र आहे. Those who have the spiritual resurrected body as Jesus was when he rose up from the dead, he could go through the wall. आणि ज्यांच्यामध्ये जे पुनरुत्थित शरीर होतं, जसं येशूचा जेव्हा पुन्हा उठला तो त्या भिंतीच्या आरपार जाऊ But in शकला. heaven, it's not that way. पण स्वर्गात असं नाहीये. It's a real place, आणि ती खरी जागा आहे, real world, एक खरं जग आहे. more bigger than this galaxy. आणि या पूर्ण सृष्टीपेक्षा कित्येक पटीने मोठं Our आहे. Father's homeland. आपल्या पित्याची राहण्याची जागा. Amen. Amen. He's making mansions for all of आणि us. आपल्यासाठी तिकडे तो महाल तयार करत Not आहे. small flats for you. आणि छोटे फ्लॅट नाही, No. He's making big mansions for you. तर तुमच्यासाठी मोठमोठे महाल तयार Where करत आहे. you can gather your friends, your relatives, your near dear ones, nearly 200, 300 people in your room.
आणि कमीत कमी तुमचे सर्व celebrate. नातेवाईक मित्र सगळ्यांना तुम्ही एकत्र गोळा करू शकता. कमीत कमी 100 200 300 लोक साजरा करण्यासाठी. He will make your mansions the way your heart desires. आणि तो तुमच्यासाठी महाल असं तयार करेल जसं तुमचं हृदयाची इच्छा असेल. God knows the desires of your heart. प्रभूला तुमच्या हृदयाची इच्छा He माहित आहे. knows what you love. त्याला माहित आहे तुम्हाला काय आवडतं. He has given you talents and giftings त्याने तुम्हाला दान आणि असं गुण दिलेले आहेत. before He knit you in this physical body. Before He knit you in the जोपर्यंत physical body. या तुम्हाला शरीरामध्ये आणण्याआधी That is the time He put all those talents and giftings in you. आणि त्यावेळेस त्यांनी तुमच्यामध्ये हे दान आणि गुण टाकलेत. He has put all these talents to everyone. आणि हे सर्व गुण त्यांनी सर्वांमध्ये दिलेत. Even in unbelievers, they have it. अविश्वासू लोकांमध्ये देखील आहेत. Amen. Amen. When you see a good cook, जस्ट तुम्ही एक चांगला जो कुक पाहता that's a talent given by God आणि ते गुण प्रभूने दिलाय for the blessing of the human beings. आणि मानव जातीच्या आशीर्वादांसाठी. Amen. Amen. He wants us to enjoy these things. त्याला हव्या पण या गोष्टींचा आनंद घ्यावा. Some people are decorators. आणि काही लोक चांगले सजावट Some करणारे people असतात are artists. आणि काही लोक एकदम कलाकार That असतात is God given talents. आणि हे देवाचं गुण आहे So that we enjoy. जेणेकरून मला आनंद You know, घ्यावा we love to eat food. आणि आपल्याला खायला आवडतं. There are some good cooks. आणि असे काही चांगले They make स्वयंपाक करणारे delicious असतात food. आणि सुंदरसं स्वादिष्ट जेवण See बनवतात. how much good He is. आणि किती चांगला प्रभू आहे पहा. Amen. Amen. He doesn't take away that gift. आणि ते दान तो काढून घेत नाही That's what ministers to us. आणि हेच आपली सेवा करतं. Though people of the world don't know this, जरी जगातल्या लोकांना हे माहित नाही they take all that glory for themselves. आणि ते सर्व गौरव स्वतःसाठी घेतात. They think that it is by their own selves they have this talent. आणि त्यांना असं वाटतं स्वतःहून त्यांच्यामध्ये हे गुण आहेत. No, it is given by God. नाही, हे देवापासून आलेत. Amen. Amen. So that giftings can minister to one another. जनुक्यांना दानांच्या द्वारे एकमेकांची सेवा होऊ शकते Most of the giftings will be carried to heaven. आणि अनेक हे दान स्वर्गात घेऊन जाण्यात येतील. Amen. Amen. So heaven is such a beautiful place for all of us. आणि आपल्या सर्वांसाठी स्वर्ग किती सुंदर You know, जागा आहे. some people, Christians, think that our Father is sitting on the throne. Huh? आणि असं काही ख्रिस्त लोक विचारतात आपला पिता सिंहासनावर He बसलाय is always sitting on the throne. आणि तो नेहमी सिंहासनावरच बसलाय. He is not stuck on the throne. तो काय सिंहासनाला चिकून बसला No, नाहीये. there are times he's sitting on the throne. आणि अशी वेळ जो असं सिंहासनावर बसला Other असतो times he moves there. आणि इतर वेळेस तो तिकडे चालतो हलतो फिरतो. Amen. He goes around. तो पूर्ण सर्वत्र ठिकाणी Jesus जातो. goes around. येशू सर्वत्र ठिकाणी Holy जातो. Spirit goes around. पवित्र आत्मा सर्वत्र जातो. Amen. He Amen. mixes with people, तो with us. तो आपल्या बरोबर मिश्रित होतो सर्वांबरोबर. These are wonderful supernatural experiences in heaven. आणि स्वर्गामध्ये सुंदर अलौकिक अनुभव आहेत. Amen. Amen. Okay. Yesterday I was teaching you about how to deal with grief. आणि काल आपण दुःख याला कसं हाताळायचं Okay, याविषयी शिकत I'll होतो. continue with that topic. आणि तो मुद्दा मी चालू ठेवीन. How to handle these trials. आणि हे छळ कसं तुम्ही हाताळायचे Whatever you're going through today, आणि आज कुठल्याही गोष्टींच्या द्वारे तुम्ही जात असाल you must know that there's a way of escape. आणि तिकडे सुटण्याचा एक मार्ग आहे. Nothing that comes in your life which griefs or trials can destroy you. आणि कुठलीही गोष्ट कुठलीही दुःख असो किंवा छळ असो तुमचा नाश करू शकत नाही. Now, before that, let me speak to you that in all your trials there is peace of God available. आणि तुमच्या या सर्व छळामध्ये तुम्हाला सांगू द्या देवाची शांती उपलब्ध आहे. The devil doesn't want you to have peace. आणि सैतानाला नकोय तुम्ही शांतीमध्ये He असावं. always comes to disturb you, तो नेहमी तुम्हाला विचलित to करण्यासाठी येतो. rob your peace. तुमची शांती चोरण्यासाठी He येतो. wants you to be sad. त्याला हवं तुम्ही दुःखी असावं. He wants you to be discouraged. त्याला हवं तुम्ही असं निराश He wants असावं. you to have grief, आणि त्याला हवं तुम्ही दुःखातच असावं disappointed, आणि एकदम निराश आणि खची असावं frustration. आणि गोंधळात You असावं. must have fear. तुमच्यात भीती असावी You must have anxiety. आणि तुमच्यामध्ये एकदम एन्झायटी असली He पाहिजे. doesn't want you to have peace. त्याला नकोय तुमच्यात शांती असावी. Peace is a mighty weapon. आणि शांती एक महान शस्त्र Of आहे God. देवाचं. The Bible says the God of peace will crush the devil under your feet. आणि बायबल सांगतं शांतीचा परमेश्वर सैतानाचं मस्तक तुमच्या It पायाखाली isn't the तोडवेल. God of war. आणि इकडे असं नाही लिहिलंय युद्धाचा परमेश्वर. नाही युद्धाचा परमेश्वर नाही शांतीचा परमेश्वर. Amen. Amen. The God of peace. शांतीचा So peace is परमेश्वर. a very great weapon for us. आणि आपल्यासाठी शांती एक मोठं शस्त्र आहे. So in all your trials you can have peace. आणि तुमच्या सर्व छळामध्ये तुम्हामध्ये शांती You असेल. know, let me show you from the Bible. आणि तुम्हाला बायबल मधनं दाखवू When द्या. Jesus appeared to his disciples आणि जस्ट येशू शिष्यांना च्या समोर आला in his resurrected form आणि त्याच्या पुनरुत्थित शरीरामध्ये in the upper room, आणि त्या वरच्या खोलीमध्ये and the Bible says they were all afraid. आणि बायबल सांगते ते सर्वजण घाबरले होते. And you can open your Bibles to John 20, you will see this. आणि योहान
20 इकडे तुम्ही Yeah, उघडू you शकता. see this. In 2020 आणि योहान 20 or 20 मध्ये 19 you can see. किंवा 19व्या वचनापासून. So now Jesus had risen from the dead आता येशू पुनरुत्थित झाला होता and he meets them in the upper room आणि तो त्यांना वरच्या and, खोलीमध्ये and भेटायला they were गेला afraid. आणि ते घाबरले You होते. see in 19th verse. आणि 19व्या वचन पहा. The Sunday evening, the disciples were meeting behind locked doors because they were afraid of the Jewish leaders. Suddenly Jesus was standing there among them. आणि त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जे ते शिष्य होते तेथील द्वार ते यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला. They had all fear, आणि त्या सर्वांमध्ये भीती होती. and suddenly Jesus came. आणि अचानक He येशू didn't आला come to the door. आणि तो दरवाजाद्वारे आला नाही. That resurrection body पुनरुत्थित has शरीराच्या so द्वारे much power त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य that it सामर्थ्य can enter through the wall. की तुम्ही त्या भिंतीच्या आरपार येऊ So he शकता. suddenly entered, आणि तो अचानक आत आला and the Bible says, he said, the first thing he said was peace. आणि बायबल सांगतं प्रथम गोष्ट तो बोलला शांती असो. The first thing a person who has fear must know peace of God. आणि ज्या व्यक्तीमध्ये भीती आहे त्या व्यक्तीने प्रथम जाणून घ्यावं की देवाची शांती आहे. So Jesus said, येशू बोलला peace. शांती असो. And then he showed them the wounds in his hands and his side. आणि मग त्याच्या हातातले ते सर्व खुणा त्यांनी See, दाखवल्या. first he told them peace, आणि प्रथम तो बोलला and शांती then असो. he showed them his hands. आणि मग त्याने त्याचे हात दाखवले. See, this is the payment he had to pay so that we have peace in the midst of trials. आणि ही किंमत त्याला द्यावी लागली जेणेकरून आपल्याला छळांमध्ये शांती असावी. This is the basis that we can have peace even in trials. आणि याच्या आधारे सर्व छळामध्ये आणि त्रासा संकटामध्ये आपल्यामध्ये शांती असेल. You know, he paid the payment. आणि त्याने ती किंमत भरली. Those wounds was of the finished work on the cross. आणि त्या जखमा येशूच्या पूर्ण झालेल्या And कामाच्या होत्या. it's a divine receipt. आणि हे दैवी रिसीट आहे. You know, the word of God is the divine receipt that it's all paid for. आणि देवाचा शब्द दैवी रिसीट सारखा ज्याची जे सांगतं की कार्य पूर्ण झाले किंमत Amen. भरण्यात आली आहे. See, what he paid for, जी त्यांनी भरली the किंमत word of God is the divine receipt. आणि देवाचा शब्द त्या रिसीट Which बिलासारखा आहे. shows, देखो, तुम्हारा सब पाप का भरपाई कर दिया है. Amen. तुम्हारा बीमारी का भरपाई कर दिया है. तुम्हारा श्राप का भरपाई कर दिया है. Amen. Amen. Everything is paid for. This is the receipt. Believe it. आणि सर्व काही गोष्टींची किंमत भरण्यात आली. हे बिल आहे, रिसीट आहे. पहा, विश्वास धरा. Now you can receive these blessings आता तुम्ही आशीर्वाद स्वीकारू शकता because here is the receipt. कारण इकडे बिल आहे, रिसीट आहे. Look at my hands. माझ्या हातांकडे Look पहा, at my side. माझ्या बाजूला पहा. Look, I was whipped. पहा, मला फटके मारण्यात आले. Amen. Amen. See, I paid it all. पहा, मी सर्व किंमत भरली आहे. So when you look at the Bible, जसं तुम्ही बायबलकडे you मग see पाहता it's paid for. मग तुम्ही पाहता याची किंमत भरण्यात आली आहे. Religion will never say that. धर्म असं सांगणार नाही. It will always say, pay, you pay, you pay, you do this, you do that, you do this. धर्म सांगेल याची किंमत भर, त्याची किंमत भर, तू हे कर, तू ते कर. But the Bible says, it's done. आणि बायबल सांगतं हे पूर्ण झालंय, It's paid for. त्याची किंमत भरली आहे. तुमने पाप किया, उसका पनिशमेंट मैंने लिया अपने ऊपर, ऐसा प्रभु यीशु कहता है. Amen. Amen. पाप ने श्राप लाया, मैं श्रापित हो गया तुमको आशीर्वाद मिलने के लिए. मैंने लहू बहाया है ताकि तुम्हारे पापों को क्षमा हो. Amen. Amen. मैंने कोड़े खाया ताकि तुम्हारा बीमारी से तुमको आरोग्य मिल सके. Amen. See, these are all the divine receipts in the Bible. आणि बायबलमध्ये हे सर्व दैवी बिलांसारखं आहे. You're not asked to do it. You're तुम्हाला- asked to believe it. तुम्हाला करण्यास सांगितलं नाही, विश्वास ठेवण्यास The सांगितलंय. word of God is there not to do it, or it's not telling you to do. It's just telling you to believe. आणि देवाचा शब्द तुम्हाला करण्यास सांगत नाही, विश्वास ठेवण्यास सांगत आहे. That's the difference between religion and grace. आणि हाच जो फरक आहे धर्मामध्ये आणि कृपेमध्ये. Amen. Amen. God is not asking you to do anything. प्रभू तुम्हाला काही करण्यास सांगत When you नाही. read the Bible, don't think, oh, I have to do this, I have to do that. No. आणि जसं मी बायबल वाचता असं विचार करू नका मला हे करायचं ते करायचंय. It's asking you to just believe. आणि ते तुम्हाला सांगते फक्त विश्वास धर. Amen. आमेन. Okay. So here is the Lord showing that all the sins are paid for. आणि इकडे प्रभू दाखवत आहे सर्व पापांची किंमत भरण्यात आली His आहे. blood has paid for all the penalties of our sin. आणि आपल्या पापांची किंमत त्याच्या रक्ताने भरली गेली आहे. That's what Romans 4, Paul says. आणि म्हणून तर पौल रोमकारास 4 मध्ये सांगतो. Christ was delivered to the cross for our sins आणि आपल्या पापांसाठी ख्रिस्तला क्रुसावर देण्यात आलं and was raised for our justification. आणि आपल्या न्यायासाठी तो पुन्हा उठला. Now this word for
means on account of. आणि याचा अर्थ आपल्यासाठी म्हणजे आपल्या बाजूने. So we can read this way. मग आपण असं वाचू Jesus शकतो. was delivered to the cross on account of our sins. आणि ख्रिस्ताला आपल्या पापांसाठी क्रुसावर देण्यात आलं. Amen. Amen. That's the only reason he went to the cross. या एकाच कारणास्तव तो क्रुसावर गेला. He didn't go to the cross because he was a sinner. आणि तो पापी होता म्हणून त्याला क्रुसावर देण्यात आलं नाही. He had no sins of his own. आणि त्याच्या स्वतःचे कुठलेच पाप नव्हते. That cross was for us. आणि तो क्रूस आपल्यासाठी होता. He came with one mission तो एकाच उद्देशाने आला, to join us back to God, आपल्याला देवाकडे समेट करण्यासाठी, to bring us back to God, देवाकडे पुन्हा आणण्यासाठी, to give us that life ते जीवन देण्यासाठी, that we are counted as a family of God. जेणेकरून आपण देवाच्या कुटुंबामध्ये आपला समावेश व्हावा. Because sin had separated us from God for eternity. आणि कायमसाठी पापाने आपल्याला देवापासून वेगळं केलं होतं. Sin is the greatest separator. आणि पाप सर्वात मोठा Because, वेगळं करणार you आहे. know, God is light. आणि प्रभू प्रकाश In आहे. him is no darkness at all. आणि मुळीच त्याच्यात अंधकार नाहीये. God never permits darkness to come close. आणि प्रभू अंधाराला जवळ येण्यास परवानगीच देत नाही. He is light. तो प्रकाश आहे. So when man sinned, म्हणजेच मनुष्याने पाप केलं, sin or darkness separated him from God. पापाने किंवा अंधकाराने आपल्याला देवापासून वेगळं केलं. So God will not just put all our sins under the bed or cover. No. आणि प्रभू काय असंच आपले पाप त्या बिछाणाखाली टाकणार He नाही. is a just God. तो न्यायी The परमेश्वर आहे. sins must be punished. आणि पापांना शिक्षा मिळालीच पाहिजे. Amen. आमेन. So what did he do? मग त्यांनी काय केलं? He didn't punish us. त्यांनी आपल्याला शिक्षा नाही दिली, He punished Jesus. त्यांनी येशूला शिक्षा दिली. Amen. Amen. Jesus took our place. येशूने आपली जागा घेतली, He took your place. त्याने तुमची जागा He घेतली, took all the people's place on the cross. आणि सर्व लोकांची जागा त्यांनी क्रुसावर घेतली, And he paid it. आणि त्याने ती किंमत भरली. Amen. आमेन. आज प्रभु कैसे क्षमा करता है? किस लिए क्षमा करता है? क्यों नहीं पनिश करता है? क्यों नहीं जज करता है हमको? क्योंकि प्रभु यीशु के कारण जो जजमेंट हमारे ऊपर आने का था उसके ऊपर गया है. Amen. Amen. So if you don't want Jesus, then you have to bear punishment in hell for eternity. आणि जर तुम्हाला मग येशू नको आहे, मग तुम्हाला ती शिक्षा भोगावी लागेल. That's the only way. आणि ती एकच मार्ग Either आहे. you bear it or you believe he has borne for you. आणि तुम्ही ती भोगा, नाही तर मग विश्वास धरा की त्याने ती शिक्षा तुमच्यासाठी There भोगली are आहे. only two options. आणि दोनच पर्याय आहेत. If you don't believe जर तुम्ही विश्वास that धरत he नाही bore your की sins, त्याने तुमचे पाप वागवले, then you bear it by going to hell for eternity. मग तुम्ही स्वतःवर ते पाप वागवा, कायमसाठी नरकात जाऊन. Amen. आमेन. Which would you prefer? मग कुठली गोष्ट तुम्ही निवडाल? There's only one way out. आणि एकच मार्ग त्यातनं बाहेर येण्याचा, That is, you believe that Jesus paid for all my की sins. तुम्ही विश्वास धरा की प्रभू येशूने माझ्या पापांची किंमत भरली आहे, And you're free. आणि मग तुम्ही मोकळे झाला. Amen. Amen. What a blessed God we have. आणि किती आशीर्वादित आणि धन्य परमेश्वर आपला आहे. जो हमारे पाप खुद पे लिया है, Amen. पाप का पनिशमेंट खुद पे लिया है. क्यों? क्योंकि वो हमसे बेहद प्रेम करता है. Amen. That's the only reason. हे एकच कारण आहे Not because we deserve, की आपण योग्य होतो म्हणून not नाही, because we are good. की आपण चांगले होतो म्हणून नाही, It's because of his great love for us. आणि आपल्यासाठी त्याच्या थोर प्रेमा That's खातीर what the त्यांनी Bible says. केलं, God so loved the world की देवाने जगावर इतकं मोठं प्रेम that he केलं sent his only son. की त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. Amen. आमेन. On the cross of Calvary. क्रूसावरती, त्या That काल्वरीवर, those who believe on him, की जे त्याच्यावर विश्वास धरतात. what do you believe? तुम्ही काय विश्वास धरता? That he was punished for my sake, की त्यांनी माझ्यासाठी शिक्षा सोसली, shall not perish, त्याचा नाश होणार नाही, but have eternal life. पण त्याच्यात सार्वकालिक जीवन असेल. Amen. आमेन. All our life, will only thank him for what he did for us. आणि पूर्ण आयुष्यावर आपण फक्त त्याचा आभार मानू, जे त्यांनी आपल्यासाठी केलं त्यासाठी. So here it says, आणि इकडे लिहिलंय, he was delivered on account of our sin, आणि आपल्या पापांमुळे त्यांनी and शिक्षा was सोसली, raised on account, and he was raised from the cross आणि क्रूसावर तो पासून तो पुनरुत्थित झाला, on the account of justification. आणि न्यायासाठी. Amen. आमेन. You know, when the Bible says he was raised for our justification, आणि जस्ट बायबल सांगते आपल्या न्यायासाठी तो पुन्हा when उठला. you think about justification, आणि जस्ट तुम्ही न्यायाविषयी विचार it's, करता, it's a courtroom kind of language or setting आणि ते एक कोर्टाची भाषा आहे, which no one can challenge. आणि ज्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही, It's a legal transaction. आणि ते कायदेशीर ही बाब आहे. Amen. Amen. ये legally हुआ है. Amen. इसको कोई बदल नहीं सकता है. Amen. Amen. See, in the courtroom, whatever happens is legal. पहा, न्यायालयामध्ये जे काही घडतं ते कायदेशीर असतं. पेपर हुआ है, सब कुछ विटनेस हुआ है, चेक हुआ है, फिर finished. It is done. आणि संपलं, ते पूर्ण झालंय.
अभी किसका कुछ चलने वाला नहीं है. Amen. So this is a legal transaction. आणि हे कायदेशीर रदबदली आहे What the Lord did. जे प्रभूने केलंय. The word we have is a what do you call a divine receipt. आणि देवाचा शब्द एका दैवी बिलाप्रमाणे It आहे, shows that all your sins are paid for. जे दाखवते की तुमच्या पापांची किंमत भरण्यात आली आहे. तुम्हारे ऊपर कोई चैलेंज नहीं है अभी. Amen. कोई तुमको पापी नहीं बोल सकता है. Amen. Amen. So when you read the Bible, it's a legal transaction. म्हणजे आज तुम्ही बायबल वाचता ही कायदेशीर बाब आहे. You have to believe it. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. Amen. Amen. It's a courtroom declaration. आणि ह्या न्यायालयाची घोषणा आहे. अगर earthly court में इतना power है तो heavenly court में कितना power है? Amen. उसको कोई चैलेंज नहीं है. It's not just a saying, हाँ चलो तुम्हारा पाप क्षमा होगा. ऐसा नहीं है. It goes to the court आणि त्या न्यायालयाकडे ती गोष्ट जाते and there it is proved आणि तिकडे सिद्ध होतं before the judge. आणि त्या न्यायाधीशापुढे इसने नहीं किया है, इसको छोड़ दो. कोई बोल नहीं सकता. बाहर आएगा बोलेगा मेरे को छोड़ दिया. Amen. कोई उसको नहीं बोलेगा नहीं तू किया है. ऐसा कोई चैलेंज नहीं है. कोर्ट ने उसको फ्री कर दिया, वो फ्री है. Amen. Amen. In the same way, त्याच प्रकारे we are free legally. आणि कायदेशीर आपण मोकळे झालो आहोत It's done in the courtroom of heaven. आणि स्वर्गाच्या न्यायालयामध्ये हे A सिद्ध legal झालं transaction has been done. आणि पूर्ण कायदेशीर ती गोष्ट घडलेली आहे. Now, God cannot do anything if you don't believe. जर तुम्ही विश्वास धरत नाही मग प्रभू काही करू शकत नाही. Amen. You know, your faith works based on what you believe. आणि तुमचा विश्वास काम करतो त्याच्या आधारे ज्यावर तुम्ही भरोसा ठेवता की जे ज्याच्यावर विश्वास आहे. God is faithful. प्रभू विश्वासू आहे. Amen. Amen. He will not change it. He तो- cannot change it. तो बदलू शकतच Even नाही God cannot change it. आणि प्रभू देखील बदलू शकत नाही. Everything is done. सर्व काही पूर्ण Everything is झालं. paid for. सर्व गोष्टींची किंमत भरली आहे. अभी डेविल तुमको नरक नहीं लेके जा सकता है. Amen. Amen. उसे तुमको सता सकता है, डरा सकता है, जल्दी मार सकता है, but वो नरक नहीं ले जा सकता है. Amen. Amen. Because it's a legal transaction. कारण हे कायदेशीर गोष्ट घडली आहे. When he pronounced on the cross, it is finished, means it is finished. The legal transaction. आणि ज्या क्रुसावर त्यांनी घोषणा केली हे पूर्ण झाले याचा अर्थ कायदेशीर गोष्ट The पूर्ण only झाली आहे. righteous judge of the entire universe is God. आणि फक्त प्रभूच्या पूर्ण सृष्टीमध्ये न्यायाधीश आहे, नीतिमान न्यायाधीश आहे. Amen. So Amen. you don't have to fear. तुम्हाला घाबरायची गरज नाही. You don't have to doubt. तुम्हाला शंका बाळगायची गरज नाही. So what does justification means? आणि मग इकडे न्याय होणं That याचा अर्थ God काय has declared you and me or those who believed in Jesus not guilty. की प्रभूने घोषणा केली की ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास धरला ते दोषी नाही आहेत. Amen. Amen. You're not guilty. तुम्ही दोषी नाही. There's no condemnation for you. तुमच्यासाठी दंडाज्ञा नाही. You're acquitted. You are free. तुम्हाला सोडण्यात आले, तुम्ही मोकळे झाले आहात. Amen. Amen. That's the verdict आणि तीच घोषणा आहे for you. तुमच्यासाठी. You need to believe it. आणि तुम्हाला यावर विश्वास ठेवावा God is not लागेल. telling now work hard to receive it. No. आणि प्रभू सांगत नाही यासाठी कष्ट करा हे मिळवण्यासाठी. नहीं नहीं नहीं, बहुत लोग ये सिखा रहे हैं कष्ट करो तुम्हें. कष्ट करने की कोई जरूरत नहीं. प्रभु यीशु ने सब कुछ किया है. तुमको सिर्फ विश्वास करने के लिए बोल रहा है. Amen. Amen. You just have to believe. तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. So this is the reason believers must rejoice. आणि याच कारणासाठी विश्वास लोकांनी आनंद करावा. So when Jesus showed his hands and his side, मग येशूने जास्त त्याचे हात आणि त्याची बाजू दाखवली. he was saying these are the divine receipts. So this is the receipt. I paid for it. Now you can enjoy. आणि आता तो सांगत होता पहा ही दैवी बिल आहे, तुमच्यासाठी मी किंमत भरली, आता तुम्ही आनंद करा. God is thrice holy. He is holy, holy, holy. आणि प्रभू तिप्पट पवित्र आहे, तो पवित्र पवित्र He पवित्र will आहे. not. He cannot punish you twice. तो तुम्हाला दोनदा शिक्षा देणार नाही. Amen. आमेन. He has punished Jesus for our sake. Now he cannot punish you. आता त्यांनी येशूला आपल्यासाठी शिक्षा दिली, तो पुन्हा तुम्हाला शिक्षा देणार Because नाही. Jesus stood as a substitute. आणि येशूने आपली जागा तिकडे घेतली. Jesus stood as you. आणि येशू तुम्ही म्हणून तिकडे होता. Jesus stood as me. आणि येशू मी म्हणून तिकडे उभा होता. He was not dying like for him तो त्याच्यासाठी मरत because he नव्हता had no sin. कारण त्याच्यात पापच He नव्हतं. was dying as me. आणि तो मी म्हणून मरत होता. Amen. Amen. He was suffering as me. आणि तो मी म्हणून त्रास सोसत होता. He took us on the cross. त्याने आपल्याला क्रुसावर घेतलं. You know, like a small, mother having the child in a womb.
आणि जशी आई आपल्या उरामध्ये त्या लेकराला घेऊन चालते वागवते, The child doesn't know anything. त्या लेकराला काहीच माहित The नसतं mother bears everything. आणि आई सर्व त्रास But सहन the करते child is in the womb. आणि ते लेकरू त्या उरात असतं. Amen. उसको Amen. कुछ भी होता नहीं, कुछ भी प्रॉब्लम नहीं, फुल प्रोटेक्शन है उसको, मगर सब सफरिंग बेयर करता माँ उसका. ऐसा ही है, हम लोग को प्रभु यीशु के अंदर डाला है, और जो भी कोड़े खाए मार खाए ये सब वो प्रभु ने किया. Amen. हमको अंदर रख के, हमको कुछ लगा नहीं, हमको कुछ हुआ नहीं. As a mother takes care of the baby, Jesus took care of us. जशी आई त्या बाळाची काळजी घेते, येशूने आपली काळजी घेतली. Amen. Amen. What a wonderful Lord we have. आणि किती अद्भुत आपला परमेश्वर Many, आहे. many have not understood how much He loves us. अनेकांना आपल्याला समजलं नाही की तो किती आपल्यावर प्रेम करतो. Okay, now I'll talk to you about how to handle these kind of trials and crises. आणि अशा प्रकारचे छळ आणि संकट कसे हाताळायचे आपण पाहूया. We were studying 1 Corinthians 10:13. Let's go there. आणि 1 कोरिन्थियस 13 आपण शिकत होतो, आपण तिकडे जाऊया. 10:13. No temptation has overtaken you that is not common to man. आणि कुठलाही जे टेम्पटेशन्स किंवा मोह आहे तुमच्याकडे आले नाही जे मनुष्यासाठी नाही. But God is faithful. पण प्रभू विश्वासू आहे. He will not allow you to be tempted beyond your ability. आणि तुमच्या क्षमते पलीकडे तो तुमची चाचणी घेणार But नाही. with the temptation, with the testing, with the trial, पण त्या छळामध्ये संकटामध्ये He will make a way. तो एक मार्ग तयार करेल. Wonderful. You know, Amen. this word temptation, आणि हा जो शब्द मोह आहे it can, you know, the same Greek word is used for trials or temptation to sin. आणि तोच हेलेनी शब्द वापरला आहे छळासाठी. So both for temptation to sin आणि- and trials through any kind of problems. you are आणि going कुठल्याही समस्येच्या द्वारे छळ किंवा पापाचा मोह हा सारखाच शब्द हेलेनी भाषेत वापरण्यात आलाय. through. Yeah, so it's the same word. मग हा सारखाच शब्द आहे. So whatever you're going through, मग ज्या कुठल्या गोष्टीच्या द्वारे but तुम्ही one thing जाता, we see in all these trials, you know, the way of escape is connected. आणि आपण पाहतो की या सर्व छळामध्ये तो जो सुटण्याचा मार्ग जोडलेला आहे. Amen. Amen. Means you can escape, you can exit. That means the door is open for you. याचा अर्थ तुम्ही त्याच्यातनं निघू शकता, बाहेर येऊ शकता, तुमच्यासाठी दरवाजा उघडलेला That's why I आहे. told you yesterday. म्हणून मी काल सांगितलं, Don't let the devil speak to you. आणि सैतानाला तुमच्याशी बोलू देऊ नका. Okay. Now, so that shows very clearly that nothing that comes in your way, you can say, I cannot bear it. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही, कुठली गोष्ट जी तुमच्या मार्गामध्ये येते तुम्ही असं म्हणू शकत नाही मी त्याला सहन करू शकत नाही. Because we all go through challenges, disappointments, कारण आपण सर्वजण आव्हानांच्या द्वारे जातो unfair situations. आणि कुठल्याही अशा निराशजनक And, स्थितीतनं and जातो. it's very easy to be so overwhelmed by all this that we think, oh, it's too much, I cannot deal with it, I cannot handle it. मग आपल्याला कधी कधी वाटतं या गोष्टी मी सहन करू शकत नाही, हाताळू शकत नाही. But, you know, you need to know this verse, पण तुम्ही हे वचन जाणून घ्या that if it was not bearable, God wouldn't have allowed this to come to me. मग जर तुम्ही हे सहन करू शकला नसता मग प्रभूंनी याला परवानगी दिलीच नसती. Amen. Amen. That means this is checked by God and allowed. याचा अर्थ प्रभूने ह्याला तपासूनच परवानगी दिली आहे. And my faith can handle it. आणि माझा विश्वास याला हाताळू शकतो Because He knows your faith. कारण त्याला तुमचा विश्वास माहिती आहे. He knows everyone's faith. त्याला सर्वांचा विश्वास माहिती How आहे, much you can handle it. तो किती हाताळू शकतो. Amen. See, you know, some people take, like Stephen was stoned to death. आणि काय लोक असं घेतात की पहा स्टेफनाला दगडमार करून मारण्यात आलं. And then we think, oh my, Stephen was stoned. Will I be able to bear that stoning? आणि मग काही लोकांना वाटतं स्टेफनाला दगडमार करण्यात आली, मी तर सहन करू शकेन काय. That is not for you. आणि हे तुमच्यासाठी नाहीये. Amen. Amen. You know, the preaching is such, they think that you have to also bear that आणि pain. प्रचार असा करण्यात आणि हे सांगण्यात येते की तुम्हाला देखील हे सहन करावं No, लागेल. no. नाही. See, he is mature. आणि तो प्रौढ होता. You know, according to our maturity, आपल्या प्रौढतेनुसार God will allow things to come to you. आणि प्रभू तुमच्याकडे गोष्टी येण्यास परवानगी देईल. And when it's come, you must know that God has allowed and I'm able to handle it. आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे येतात तुम्ही हे जाणून घ्या की प्रभूने परवानगी दिली आहे आणि मी याला हाताळू But शकतो. if you don't know the word, पण जर मग देवाचा the शब्द devil तुम्हाला will माहित put नाही those thoughts in your mind मग सैतान तुमच्या मनात that विचार घालेल your problem is unique. की तुझी समस्या एकदम Your विशिष्ट आहे. problem
is something special, supernatural, superhuman. आणि तुझी समस्या म्हणजे एकदम अलौकिक आहे, एकदम अद्भुत आहे आणि एकदम वेगळी आहे. जो दूसरा किसी को भी नहीं हुआ वो तुमको हुआ, तो तुम अभी उसमें निकल नहीं सकता है. You end up your life, you commit suicide. आणि मग आत्महत्या कर, जीवन संपून टाक. That is a lie of the devil. आणि हे सैतानाचं खोटं आहे, लबाडी आहे. You must tell him, तुम्ही त्याला सांगा, God has seen it. प्रभूने हे It पाहिलंय, is God who has allowed it प्रभूने त्याला परवानगी दिली आहे, because he knows I can handle it. कारण त्याला माहित आहे मी हे हाताळू शकतो. And with this, there is also a way of escape, a way of exit, an open door to come out from all this. आणि याच्या बरोबर एक बाहेर निघण्याचा मार्ग आहे, एक उघड दरवाजा देखील आहे. Amen. Amen. See, you must believe what God says. आणि तुम्ही विश्वास जरा जे प्रभू म्हणतो, I showed you yesterday. मी काल दाखवलं. First, we saw that whatever you're going through is not special only for you, it is common to all. आणि जसं मी काल सांगितलं, तुम्ही ज्या गोष्टीच्या द्वारे जात आहात हे तुमच्यासाठी विशेष नाहीये, हे सर्वांसाठी सर्वसामान्य आहे. And second, we saw आणि दुसरी that गोष्ट पाहिली, God is faithful. की प्रभू विश्वासू आहे. Amen. Amen. In all this, God is faithful. आणि या सर्व गोष्टींमध्ये प्रभू विश्वासू आहे. Let me show you a verse for this. In Hebrews 11, आणि इब्रिकरास 11:11 by faith, Sarah was able to have a child, though she was too old. आणि वयो मर्यादे पलीकडे असतानाही साराला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, Because she believed that God was faithful. कारण तिने वचन देणाऱ्या जो देणारा आहे तो विश्वसनीय आहे असं मानले. See, how did her faith work? आणि तिच्या विश्वासाने कसं काम केलं. She had passed the childbearing age, आणि लेकरं होण्याच्या वय मर्यादेच्या पलीकडे ती गेली होती, but yet Sarah was able to have a child पण तरी साराला लेकरं झाली. because why? कसं? Because she believed that God was faithful. कारण तिने विश्वास धरला की प्रभू विश्वासू आहे. Amen. Amen. See, your faith works when you know that God is faithful. What He has said, He will bring it to pass. आणि तुमचा विश्वास केव्हा काम करतो, जेव्हा तुम्हाला समजतं की जे तो बोललाय तो ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. What is your faith based on? आणि तुमचा विश्वास How कशाच्या does your आधारे आहे? faith work? तुमचा विश्वास कसं काम When you करतो. look at the word जेव्हा तुम्ही देवाच्या and शब्दाला say पाहता what God has said, आणि तुम्ही म्हणता की जे प्रभू बोललाय, God is faithful to keep His word. आणि प्रभू विश्वास त्याचा शब्द ठेवण्यासाठी It will come to pass ते नक्कीच घडून येईल, because God has said it. कारण प्रभूने ते बोललाय. He never tells lies. तो खोटं सांगणार नाही. When you look at it that way, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे your पाहता faith works. मग तुमचा विश्वास काम करतो. Amen. Amen. Dekho, Sarah, the Bible says she believed that God was faithful, आणि पहा साराने विश्वास धरला की प्रभू विश्वासू आहे, that God will keep His promise. Means what He said, He will bring it to pass. की साराने विश्वास धरला की जे प्रभू बोलला ते नक्कीच घडून येईल. So what you're going to do मग तुम्ही काय when you see करणार. the word, जेव्हा तुम्ही देवाचा शब्द पाहता oh, God has said it. की प्रभू बोललाय, God is faithful. प्रभू विश्वासू आहे, He will keep His word. तो त्याचा शब्द राखून ठेव, His word will come to pass. त्याचा शब्द नक्कीच घडून येईल. Because God is not a man to lie. कारण प्रभू मनुष्य नाही जो खोटं You know, सांगेल. His faithfulness is His nature. आणि त्याचा विश्वासपणा त्याचा स्वभाव आहे. It is the quality of God. आणि हे देवाचं गुण आहे. Amen. आमेन. It's His character. हा त्याचा स्वभाव आहे, त्याचं चारित्र्य आहे. He cannot go against Himself. तो स्वतःच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. Amen. Amen. So He doesn't change मग His तो nature, त्याचा character. स्वभाव चरित्र बदलत नाही. When He said it, जेव्हा तो बोलला He will never go against it. तो त्याच्या विरुद्ध जाणार नाही, Because that's His nature. कारण हा त्याचा स्वभाव That's आहे, His character. हा त्याचं चरित्र आहे, That is the eternal quality. हे त्याचं सार्वकालिक गुण आहे. That's why it says He cannot go against Himself. तो स्वतःच्या विरुद्ध जाऊ He शकत नाही. cannot deny Himself. तो स्वतःचा त्याग करू शकत नाही, स्वतःला नाही म्हणू शकत नाही. He will keep it. तो नक्कीच ते पाळेल. Amen. आमेन. That's the real meaning of faith. आणि हा विश्वासाचा खरा अर्थ आहे. What is faith? विश्वास काय आहे. You trust God that God is faithful. तुम्ही भरोसा ठेवता की प्रभू विश्वासू आहे, What He has said it, जो तो बोललाय He will bring it to pass. ते तो नक्कीच घडून आणेल. That is faith. आणि हाच विश्वास आहे. Even if you're unfaithful, जरी तुम्ही अविश्वासू God असाल, is faithful. प्रभू विश्वासू राहील. Amen. आमेन. Your faith will work always. मग नेहमी तुमचा विश्वास काम करेल. सारा को बच्चा कैसा हुआ? क्योंकि इधर लिखा है by faith she was able to have a child
But how did that faith come? Because she believed that God is faithful and what He has said, He will keep it. आणि साराला मूल कसं झालं, कारण तिने विश्वास धरला की प्रभू विश्वासू आहे आणि जे तो बोलला तो करण्यास समर्थ आहे. That is faith. आणि हाच विश्वास आहे. जो प्रभु ने बोला है वो प्रभु करेगा. Amen. God is faithful. प्रभू विश्वासू आहे. He cannot deny Himself. तो स्वतःला नकारू शकत नाही. What He has promised, जे त्यांनी अभिवचन दिलंय He will bring it to pass. तो ते नक्कीच घडून आणेल. And once you see God that way, आणि एकदा तुम्ही प्रभूला अशा प्रकारे पाहिलं, your faith will always work. मग तुमचा विश्वास नेहमी काम करेल. God has to go against Himself not to keep His promise. मग प्रभूला त्याच्या स्वतःच्या विरुद्ध जावं लागेल ते अभिवचन न पाळण्यासाठी. हेलो, उसका फेथफुलनेस एक क्वालिटी है, कैरेक्टर है. Amen. वो उसका विरुद्ध जाने पड़ेगा, उसको प्रभु का खुद का विरुद्ध जाने पड़ेगा तुम्हारा उसका प्रॉमिस नहीं लाने के लिए. और प्रभु कभी ऐसा नहीं करेगा. That's His nature. That's the way He is. आणि हा त्याचा स्वभाव आहे, तो तसा आहे. Amen. Amen. So third one we saw, आणि तिसरी गोष्ट He आपण will पाहिली, not let you be tempted beyond what you're able. आणि तुमच्या क्षमतेच्या पलीकडे तुमची तो चाचणी घेणार नाही. He knows how much you can handle. आणि त्याला माहिती आहे तुम्ही किती हाताळू शकता. He will let only that much come to you. आणि इतकीच गोष्ट तुमच्यापर्यंत येऊ देईल. Amen. आमेन. तो never say मेरा बोझ सबसे अलग है, मेरा प्रॉब्लम किसी को, ऐसा कभी भी. ये भाषा क्यों बोलते हैं? क्योंकि हम लोग डेविल का वॉइस सुना है. That's why your faith doesn't work. म्हणून तुमचा विश्वास काम That's why करत your faith is not carrying you through. म्हणून तुमचा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात That's why नाही. you cannot see the exit door. मग तुम्हाला तो उघड दरवाजा That's दिसत why नाही. you cannot come out. म्हणून तुम्ही त्यातनं बाहेर येऊ Though शकत there's a नाही. way of escape. जरी बाहेर निघण्याचा मार्ग आहे. Amen. आमेन. There's a way of escape. The Bible says it. बायबल सांगतं बाहेर निघण्याचा मार्ग देखील आहे. You know, I read that to you, no? आणि मी ते वाचलं. 1 Corinthians 10:13. 1 कोरिन्थिकरास You read it again, you'll see. 10:13 Look at this. पहा. God is faithful and He will not you to be tested beyond your ability, but with the testing He will also provide the way of escape. आणि देव विश्वासनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. Amen. तर परीक्षेबरोबर त्यातनं निभावण्याचा उपायही करील. So no believer can claim that he was overwhelmed by temptation or testing, that the devil made me to do it. You cannot say that. कोणी विश्वास असं म्हणू शकत नाही की मी मोहाच्या द्वारे मला सहन झालं नाही, सैताने मला याच्यात पाडलं. No one, not even the devil, can give you more than you can bear. आणि कोणी आणि सैतान देखील तुम्हाला अधिक देऊ शकत नाही जे तुम्ही सहन करू शकणार So it नाही. is good news. आणि ही चांगली बातमी आहे. Amen. Amen. Whatever you're going through today, आणि आज कुठल्याही गोष्टींच्या द्वारे तुम्ही जात असाल, you can handle it. तुम्ही त्याला हाताळू शकता. Amen. Amen. You can handle it. तुम्ही त्या गोष्टी हाताळू शकता. प्रभु ने देखा है क्या तुम्हारा जीवन में आ रहा है तकलीफ, Amen. कितना अलाउ करने का उतना अलाउ किया है, क्योंकि वो जानता है तुम्हारा विश्वास के मुताबिक तुम उस चैलेंज को हैंडल कर सकता है. अगर नहीं कर सकता था तो अलाउ इतना नहीं करता था. Amen. Amen. So this is good news. पण ही चांगली बातमी आहे. So whatever you're going through, कुठल्याही गोष्टींच्या द्वारे जात असाल, when you look at this verse, जसं या वचनाकडे पाहाल, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you'll be above. तुम्ही वर असाल. Amen. Amen. You'll never be below. आणि तुम्ही खाली कधीच येणार नाही. Don't listen to the devil. सैतानाचं ऐकू नका. I know there are Christians also who have committed suicide मला माहिती आहे ख्रिस्ती लोकांनी आत्महत्या केली आहे. because they were hearing the devil's voice, कारण ते सैतानाची वाणी ऐकत होते that what you're going through no one has gone through. की कुठली गोष्ट तू ज्या गोष्टीतून जात आहे कोणी गेलं नाहीये. उनको क्या मालूम है तुम कितना प्रॉब्लम में जा रहा है. So the devil isolates you मग सैतान तुम्हाला वेगळं करतो and you drown in that grief. आणि मग त्या दुःखामध्ये तुम्ही बुडून जाता. किधर है प्रभु, क्या कर रहा है मालने, उनका लाइफ में नहीं है, मेरा लाइफ में ऐसा है, नहीं. Don't make yourself a victim. आणि स्वतःला भक्ष्य करू नका. You yourself are making yourself a victim rather than you're a victor. आणि तुम्ही स्वतःला एक भक्ष्य करत आहात पण ज्या ठिकाणी तुम्ही विजयी आहात. Amen. Amen.
God is faithful. आणि प्रभू विश्वासू आहे He remains true to his own children. आणि त्याच्या लेकरांबरोबर तो नेहमी खराच राहील. When our faithfulness is tested, आणि जसं आपल्या विश्वासपणाची चाचणी होईल we have our Father's own faithfulness as a resource. आणि आपल्याकडे आपल्या पिताचा विश्वासूपणा आहे ज्याच्याकडे आपण पाहू शकतो. And we are absolutely certain, like Sarah, आणि आपण सारासारखे एकदम खंबीर आहोत that He will not allow us to be tested beyond what is able. की ज्या गोष्टी मी सहन करू शकत नाही त्याच्या पलीकडे माझी परीक्षा होणार नाही. Amen. If you're sick, जर तुम्ही आजारी you असाल can resist sickness in Jesus' name, तुम्ही आजाराचा प्रतिकार करू शकता येशूच्या नावात because God is faithful. कारण प्रभू विश्वासू आहे. He has said in His word, त्याचे शब्द तो बोललाय He will keep His word. तो शब्द त्याचा नेहमी राखून He ठेव cannot deny Himself. आणि तो स्वतःला नकारू शकत That's नाही. His nature, that's His character. हा त्याचा स्वभाव त्याचं चरित्र आहे That's the divine receipt I have. आणि हे दैवी बिल माझ्याकडे आहे. Where it says He has paid for आणि it, इकडे लिहिलं त्यांनी किंमत भरली आहे so I can believe for म्हणून healing. मी आरोग्यासाठी विश्वास धरू So शकतो. I don't tolerate sickness. मग मी आजाराला सहन करत In नाही Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Even though temptation is universal to mankind, we are never left on our own to handle it. जरी सर्व मोह मनुष्याकडे आले पण आपल्याला एकटं सोडण्यात आलं नाही हाताळण्यासाठी. Even Jesus was tested in all points, आणि येशूला देखील काही गोष्टींमध्ये परीक्षा झाली so He knows it. मग त्याला माहित आहे. Fourth one, we'll just finish the fourth and we'll complete. आणि चौथी गोष्ट आपण पाहूया आणि बंद करूया. With the temptation, He will also provide a way of escape. आणि त्या मोहाबरोबर बाहेर येण्याचा मार्ग देखील तो काढेल. This is very powerful. आणि हे सामर्थ्यशाली आहे. See, with the testing, आणि त्या परीक्षेबरोबर God has connected a way of escape. आणि प्रभूने त्याच्याबरोबर बाहेर येण्याचा मार्ग देखील जोडलाय. And this, this also we must study. आणि हे देखील आपण अभ्यास करूया. The devil may tell you you're trapped, there's no way out. आणि मग सैतान तुम्हाला सांगेल तू ह्या पाशात पडलाय बाहेर येण्याचा मार्ग नाहीये. Though he may close all the doors जरी तो सर्व दरवाजे बंद करेल and make you feel that you're trapped, आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्याच्यात पडलात or पाशात पडलात helpless, किंवा तुम्ही मदतहीन आहात. remember Jesus is the door. आणि लक्षात घ्या येशूचा दरवाजा आहे The name of Jesus opens every door. आणि येशूचं नाव सर्व दरवाजे उघडतं Put that name to work. आणि त्या नावाला कार्यात आणा. Amen. When Amen. He opens it, no one can shut it. जस तो उघडतो कोणी बंद करू शकत When नाही He shuts the door against the devil, no one can open it. आणि कुठलाही दरवाजा येशू बंद करतो कोणी उघडू शकत In नाही. every trial or problems, there is a way out. आणि प्रत्येक छळामध्ये परीक्षेमध्ये बाहेर येण्याचा मार्ग आहे. Amen. आमेन. And the Bible, the Bible says Jesus is the door, not a door. आणि बायबल सांगतं येशूच तो दरवाजा आहे. दरवाजांमधला एक दरवाजा नाही आहे. But with the testing, He'll also make, look at this word. It doesn't say, with the testing, He'll also make a way. No. आणि असं लिहिलं नाही की त्या परीक्षेमध्ये एक मार्ग तयार करेल असं नाहीये. Means many ways, कौन सा भी मार्ग से, नहीं ऐसा नहीं बोलता. It says, He will make the way. आणि तो म्हणतो की तोच एक मार्ग तयार करेल. The way. तो मार्ग तयार करेल. Jesus is not, when I say, bring the book, आणि जसं मी म्हटलं ते पुस्तक आणा means it's not any book. याचा अर्थ असा नाही की त्या The, अनेक पुस्तकांमध्ये एक the पुस्तक book, the Bible. आणि तेच पुस्तक That is the way. आणि तोच मार्ग आहे. Jesus is the only way. आणि येशू एक मार्ग It's आहे. not a way from many ways. तो अनेक मार्गातला एक मार्ग नाहीये. इतना रास्ता है कौन सा एक से जाने का ऐसा नहीं है. He will make the way. तो मार्ग तयार करेल The way of escape. आणि सुटकेचा मार्ग तो तयार करेल. Amen. आमेन. The way out. आणि त्यातनं बाहेर The येण्याचा way मार्ग of exit आणि बाहेर येण्याचा मार्ग is connected to our trials. आणि आपल्या परीक्षेबरोबर जोडली गेली आहे. In the old King James it says, make the way of escape. आणि जुन्या भाषांतरामध्ये लिहिलंय की सुटकेचा मार्ग त्याच्याबरोबर So आहे. this is the way we have to think. आणि अशा प्रकारे आपल्याला विचार In करायचा आहे. every trial, whatever is your trial, आणि जे का तुमचं छळ संकट my परीक्षा असेल God is faithful. माझा प्रभू विश्वासू आहे. He knows it. त्याला ते माहित आहे Even if I don't tell him. जरी मी त्याला सांगितलं नाही. And because he has allowed it कारण त्यांनी परवानगी दिली आहे to build up my faith and patience. माझा विश्वास आणि धीर If वाढवण्यासाठी. it is taking time, जर त्याला वेळ लागतोय he's building up my patience. तो माझा धीर वाढवत आहे. Because faith requires patience. कारण विश्वासाला धीराची गरज आहे. But he has seen it. पण त्यांनी ते पाहिलंय He has allowed only that much that I can bear it. आणि त्यांनी तितक्याच मापापर्यंत त्याला परवानगी दिली जे मी सहन करू शकेन. And also with that comes
the way of exit. आणि त्याच्या बरोबर सुटकेचा मार्ग देखील येत आहे. Amen. Amen. ऐसा कभी मत सोचो मैं ट्रैप्ड हूं, अभी मैं गया, अभी कुछ नहीं हो सकता है, मेरा केस इम्पॉसिबल है. ऐसा थॉट प्रभु से नहीं, डेविल से. एंड बिकॉज ऑफ दैट यू गिव अप, सो योर फेथ इज नॉट एबल टू हेल्प यू. आणि याच्यामुळे तुम्ही सोडून देता, बंद करता, आणि मग तुमचा विश्वास तुम्हाला सहाय्य करत नाही. When you say God is faithful, जसं तुम्ही म्हणता प्रभू विश्वासू आहे, like Sarah, जशी सारा God होती. is faithful. आणि प्रभू विश्वासू आहे. What he has said will come to pass. जे तो बोला ते घडून येईल. You will see all these trials will move out of your way. आणि तुम्ही पाहाल तुमचं सर छळ संकट तुमच्या मार्गातून बाहेर येतील. Amen. आमेन. See, so that you can bear it. Now bear doesn't mean you have to carry the load. No. आणि सहन करणे म्हणजे वागवणं असं नाहीये. No. You know, actually in the original Greek, आणि मूळ भाषेमध्ये bearing means you are carried to a safety, आणि वागवणं म्हणजे तुम्ही एका सुरक्षित ठिकाणी or you जाता, are carried away from danger. की तुम्हाला त्या धोक्याच्या भूमीतनं बाहेर काढण्यात येतं. That is the meaning of bearing. आणि त्याचा अर्थ आहे सहन करणं किंवा वागवणं. You know, many thought that we have to bear it. No. अनेकांना असं वाटलं की हे ओझं स्वतःवर घ्यायचं आहे, It makes you a way of escape from danger. आणि ते तुम्हाला त्या धोक्यापासून सुटकेचा मार्ग So, दाखवतं. whatever comes your way, जे काही तुमच्या मार्गात येतं. read this verse again आणि हे वचन पुन्हा वाचूया and meditate on it, आणि याच्यावर मनन करूया and I'll teach you more. आणि याविषयी अधिक शिकवीन. Let us, while closing, let us read it. आणि बंद करण्याआधी आपण हे वाचूया. No testing or temptation, no, temptation or testing, both you can use it, आणि मोह किंवा छळ हे दोन्ही तुम्ही वापरू शकता. has overtaken you, has come upon you, that is not common to man. Means that temptation or testings in your life are no different from what others are experiencing. आणि जे इतर अनुभव करतायत असे कुठले छळ मोह संकट तुम्हाला विशेष नाही, सर्वसामान्य आहे. तुम्हारा स्पेशल केस कुछ यूं नहीं है, सुपर ह्यूमन तुम्हारा नहीं है, दूसरा कोई ऐसा नहीं गया, मैं ही ऐसा नहीं है, ये सब डेविल का भाषा है. आमेन. ताकि तुमको ऐसा लगे तुम फेथ नहीं काम करेगा और तुम डूब जाएगा वो प्रॉब्लम में, इसके लिए वो बोलता और तुम सुनता है. ऐसा नहीं है. जो सब ह्यूमन बीइंग्स को आता है वो तुमको भी आता है. अलग अलग पैकिंग कवर अलग अलग रहेगा, कंटेंट सेम है. आमेन. कुछ स्पेशल नहीं है, सब लोग गया, मैं भी गया, गिरीश ब्रदर भी गया, तुम भी गए, सब गया है इसके अंदर से. Amen. Amen. And secondly it says God is faithful. आणि तिकडे दुसरं लिहिलंय प्रभू विश्वासू आहे. What he has said he will bring it to pass. जो ते बोलला आहे तो ते घडून आणेल. He will not allow you to be tested beyond your ability. तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही. वो तुम्हारा फेथ इतना है और इतना बर्डन नहीं देगा. Amen. इतना फेथ है उतना ही अलाउ किया है तुम्हारे हर वक्त. Amen. Amen. ये तुमको जानकारी नहीं था, इसके लिए तुम छोटा भी फेथ था और छोटा भी प्रॉब्लम को तुमने बड़ा बना दिया और डूब गया उसमें. But you could have been able to handle it. पण तुम्ही ते हाताळू शकला असता. Amen. Amen. So God is faithful. He will not allow you to be tested more than you can bear. आणि प्रभू विश्वास आहे, तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे तो घेणार नाही. But He'll also it's connected a way of exit. पण त्या परीक्षेबरोबर त्याच्यातनं दिंभावण्याचा मार्ग देखील तो तयार करतो. You look at your life. तुमचं जीवन तुम्ही जो पहा. पास्ट में इतना प्रॉब्लम्स था, तुम उधर से निकल गए ना. Amen. हेलो, मैं तुमने कभी सोचा है मैं तो उसमें से निकल गया, मैं तो सोच रहा था मर जाएगा, मर निकल गया ना मैं. Amen. Amen. Because it's the way out is connected. कारण त्याच्याबरोबर बाहेर येण्याचा मार्ग देखील जोडला गेलाय. मगर थोड़े लोगों ने शैतान का भाषा सुन सुन के फ्रस्ट्रेशन में आके सुसाइड कमिट कर दिया उन्होंने. प्रभु का गलती नहीं था वो. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का? When I look at my life too, जस मी माझं जीवन पाहतो, I would have never thought I could come out. मी कधीच विचार केला नाही यातनं बाहेर येईन. But here I am, पण इकडे मी आहे, still standing. मी अजूनही उभा आहे. Amen. Amen. Same case with you. आणि तीच गोष्ट तुमच्या बरोबर So आहे. many years have gone. अनेक वर्ष निघून गेली. उस टाइम पे डेविल बोला रहेगा तुमको, नहीं तुम टिकेगा नहीं, खत्म हो गया तुम्हारा लाइफ, सब ऐसा होएगा वैसा होएगा वैसा होएगा. ऐसा तो कुछ नहीं हुआ. Amen. You know, one before I close, there was one family who came here. आणि एक कुटुंब इकडे आलं होतं. The man was saying,
पास्टर मेरा सब खत्म हो गया, पैसा सब गया, मैं रास्ते पे आ गया, अभी रास्ते पे आ जाएगा, मेरा पूरा फैमिली रास्ते पे आ जाएगा, पूरा मेरा घर गया, कुछ नहीं बचेगा। मैं बोला तुम अभी तक आया नहीं ना? नहीं आया नहीं, अभी आ जाएगा। मैं बोला तुम आएगा ही नहीं, तुम अभी तक घर में है, तुम अभी सोच रहा है घर के बाहर है। तुम क्यों सोच रहा है ऐसा? तुम घर के अंदर है क्या बाहर? नहीं अंदर है, फिर ऐसा कैसे सोच रहा है? पहले से तैयारी कर दिया उसने। सी द डेविल्स थॉट, पहा सैतानाचे I विचार. said I am telling you, you will not come out, आणि मी त्याला सांगितलं, मी सांगतो तू बाहेर येणार you नाही, will still be in your own house. तो अजूनही स्वतःच्या And the घरातच next राहशील. week he comes. आणि पुढच्या मैं आठवड्यात तो बोला, येतो. क्या आ गया अभी रास्ते पे आएगा? नहीं पास्टर रास्ते पे नहीं है, मैं अभी है, अभी कुछ प्रॉब्लम। बट देन अननेसली वो फियर लेके बैठा है, डाउट लेके बैठा है, अनबिलीफ लेके बैठा है। शैतान तुमको बाहर लेके जा रहा था, तुम विश्वास किया इसके लिए आज अंदर है तुम। Amen. Did you understand this? तुम्हाला हे समजलं काय?